10,000 भरले होते, नंतर 10,000 भरले. पहिले 10,000 भरले, मी त्याची ऑनलाईन कंप्लेंट दिली होती. त्याच्या अगेन्स्ट ते मला बोलत होते की तुम्ही कंप्लेंट मागे घ्या, पैसे भरा आणि पेशंटला घेऊन जावा, असं त्यांचं बोलणं होतं त्यावेळेस. मी हे 10,000 भरल्याच्या नंतर मी 20,000ची कंप्लेंट पण केली. तुमचं काय म्हणणं आहे? रिसिप्ट पाहिजे, बाकी नाही, रिसिप्ट पाहिजे. कशासाठी घेतले आम्हाला कळले पाहिजे ना. आणि दुसरी गोष्ट अशी की आयुष्यमान मधून जर 0 ते 5 लाखापर्यंत जर तुमचा विमा पूर्ण त्याचं 0 ते 5 लाख हे प्रत्येक आजारासाठी कव्हरेज. म्हणजे काय असं नाही की 5 लाखचे 5 लाख पेशंटचे घेतात, ते प्रत्येक आजाराला कॅपिंग. तुम्हाला माहिती नसेल तर योजनेची माहिती घ्या पहिले. हो, आम्ही योजनेची माहिती घेतली म्हणून नाही, मग बोला योजनेत काय. त्या दिवशी तुम्ही तुमच्या बोलण्यातून बोलून गेला की तेवढ्या योजनेमध्ये की एवढ्या पैशामध्ये काय आम्ही धातूर मातूर ऑपरेशन करू, असं तुम्ही बोलले गेलेले. इथं ह्या कॅबिन मध्ये बोलले गेलेले. असं होत नाही. जे कॅपिंग आहे योजनेला जेवढी अमाऊंट आहे तेवढीच घेतली जाते, त्याच्यावर 1 रुपया आम्ही घेत नाही किंवा त्या योजनेत येत नाही. जे आहे तेच बिल टाकायला. तुमचं म्हणणं मला मान्य आहे. योजने अंतर्गत मीडिया आणि याचा संबंध काय? नाही, माझं काय म्हणणं असं नाही. तुमचे जे अकाउंटंट आहेत ना, त्यांनी 4 वेळा बाहेरून फोन केलेला, त्याचा रेकॉर्डिंग नाही ठेवलं मी. अजिबात असं करत नाही आम्ही. पैसे नाही भरले म्हणून सोडत नाही, असं कधीच होत. त्यांनी 4 वेळेस 4:30 वाजता डिस्चार्ज केला, 4:53ला. त्याच्यानंतर त्यांची 5 वाजता आयुष्यमानवाल्यांचे जे हे बंद होतं, ते बंद होतं. काही देत नाही असं सांगण्यात आलं. नाही, असं नसतं सांगितलं. ते व्हिडिओ आहे माझ्या. कारण स्कॅनर बंद आहे आमचा. नाही, ठीक आहे. याला जर योजना लागू केली तर 20,000 रुपये ऑपरेशनचे घेतात का? नाही, ते कसले घेतले त्याचे डिटेल्स देऊ शकतो ना आम्ही. मग तेच विचारतोय. ठीक आहे ना, ते दिले 20,000 रुपये घेतले त्याचे. एक तर तुमच्याकडे ऑनलाईन नाही. बरं, ऑनलाईन स्कॅनर बंद आहे. नसेल तर आज मी त्या बँकेवाल्याला फोन ऑनलाईन स्कॅनर बंद आहे. बरं, पैसे घेताना तुम्ही पैसे दिले त्यांनी. त्यांचं म्हणणं होतं की ठीक आहे तुम्ही पैसे देताय, पाहिजे तुम्हाला तुमची काय असेल ते फी. त्यांनी पैसेही भरले 20,000 रुपये. पण त्याची तात्काळ पावती देणं गरजेचं होतं का नाही? मग दिली जाईल ना ती पावती. नाही, दिली जाईल नाही, त्या दिवशीच देणं गरजेचं आहे का नाही? राहिलं असेल चुकून रिसेप्शन. अहो मॅडम, ते विचारतायत की आम्हाला पावती द्या. ते काय म्हटलंय की याची पावती मिळत नाही. आता तुमचा कन्सर्न काय मला ते सांग. पिटेकर, मी नवराष्ट्राचा. ऐका ना, मी सांगतो ना तुम्हाला. मला माहिती पाहिजे ना. मी माहिती सांगतो. मी पोपट पिटेकर, नवराष्ट्र नवभारतचा जिल्हा प्रतिनिधी आहे अहिल्यानगरचा. आणि ते आज तकचे हे. एकीकडे केंद्र आणि राज्य सरकारची आयुष्यमान भारत योजना गरिबांना मोफत उपचारासाठी हमी देते, तर दुसरीकडे खासगी डॉक्टर याच योजनेचा आधार घेत गरिबांचे रक्त शोषत आहेत. पुणे जिल्ह्यातील शिंगवे पारगाव येथील आधार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि निमगाव सावा येथील डॉक्टर राऊत यांचे एक संतापजनक रॅकेट उघडकीस आले. अपघातात पाय फ्रॅक्चर झालेल्या गणपत शंकर आतकरी या गरीब तरुणाला मोफत उपचाराचे कार्ड असूनही पैशांसाठी चक्क 24 तास डांबून ठेवल्याचा अमानुष प्रकार समोर आलाय. रुग्ण गणपत आतकरी यांच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड असतानाही डॉक्टर चव्हाण यांनी आधी 10,000 रुपये रोख उकळले. 17 जून रोजी सरकारी पोर्टलवर रुग्णाचा अधिकृत डिस्चार्ज होऊनही हॉस्पिटल प्रशासनाने आणखी 10,000 रुपयांची मागणी केली. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णाच्या घरात सख्या चुलत्याचे निधन झाले होते. नातेवाईकांनी अंत्यविधीला जाण्यासाठी हात जोडले, ऑनलाईन पेमेंट किंवा बिलाची मागणी केली. मात्र डॉक्टरांनी केवळ रोख रकमेसाठी अडवून धरले आणि बिल देण्यास नकार दिला. अखेर हताश नातेवाईक अंत्यविधीसाठी गावी गेले आणि रुग्ण तब्बल 24 तास हॉस्पिटलच्या ताब्यात अडकून पडला. या संघटित लुटीचा पर्दाफाश तेव्हा झाला जेव्हा नातेवाईकांनी सरकारी पोर्टलवर तक्रार केली. ती तक्रार मागे घेण्यासाठी हॉस्पिटलने नातेवाईकांवर दबाव आणला. माध्यमांनी जाब विचारताच डॉक्टर स्मिता चव्हाण यांनी कॅमेरासमोरून पळ काढला. नंतर कोणतीही कायदेशीर नोंद नसलेली 20,000ची एक बोगस पावती नातेवाईकांच्या हातावर टेकवण्यात आली. ऍडमिशन चार्जेस ऑनलाईन पैसे घेतात नाही, फक्त प्रत्येक वेळेस कॅशच घेतात. बरं, कॅश दिल्यावर तिची पावती का देत नाही? मग पावती देताय का नाही तुम्ही पेशंटसाठी? काय नाही देत? पावती देत नाही? पावती द्यायला पाहिजे ना.
आताची नाही मॅडम, त्यांनी जेव्हा त्यांना पेशंटने विचारला ना पावती, त्या दिवशी पावती का नाही दिली ते विचारतो मी तुम्हाला. हा, इथं तुम्हाला सांगितलंय का पावती वगैरे न द्यायला? काय विचारू तुम्हाला? तुमचं नाव सांगा. नाही मॅडम, ऐका ना, मॅडमशी तर बोलणारच आहे, पण तुम्ही रिसेप्शनला इथं काउंटरला आल्यावर, नाही माझं काय म्हणणं आहे, पेशंट आल्यावर आधी इथं भेटतो का तुम्हाला, का डायरेक्ट आतमध्ये जातो? उपचार आधार हॉस्पिटलमध्ये झाले तर या काळ्या पैशांची पावती देण्यास निमगाव सावाचे डॉक्टर राऊत का तयार झाले, यावरून या डॉक्टरांमधील कमिशनखोरीची मोठी साखळी स्पष्ट होते. घरात मृत्यूचे सावट असतानाही एका गरीब कुटुंबाला पैशांसाठी ओलीस ठेवणाऱ्या या मुजोर डॉक्टरांवर आणि आधार हॉस्पिटलवर आरोग्यमंत्री काय कारवाई करणार? या लुटारूंचा परवाना रद्द होऊन त्यांना बेड्या ठोकल्या जाणार का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नमस्कार, मी पोपट पिटेकर, नवराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आयुष्यमान भारत योजनाचं कुठंतरी उल्लंघन केल्याचं या आधार हॉस्पिटलने समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. गणपत आतकरी हे पेशंट इथं ॲडमिट झाले होते आणि त्यांना आयुष्यमान भारत योजना ही लागू करण्यात आली होती. मात्र या हॉस्पिटलने त्यांच्याकडून 20,000 रुपये उकळल्याचं इथं समोर आलेलं आहे. नेमकं त्या दिवशी नेमकं प्रकरण काय झालं तर या संदर्भात आपण बोलणार आहोत. तुम्ही काय सांगाल, तुमचं नाव सांगा आणि त्या दिवशी नेमकं प्रकरण काय घडलं होतं? माझं नाव सोमनाथ अतकरी. जे पेशंट आहेत मी त्यांचा मुलगा आहे. साधारणतः 11च्या दरम्यान माझे वडील इथं बाजूच्या गावात आले असता त्यांची गाडी दगडांवरून स्लिप होऊन ते खाली पडले. राईट साईडला गुडघ्याच्या साईडला त्यांना थोडं नॉर्मल क्रॅक म्हणजे पेन झाल्यासारखं वाटलं. साधारणतः गावच्या ठिकाणी जवळपास कोणी नसतं, तर ते स्वतः उठून गाडी घेऊन घरी गेले. घरी आल्याच्या नंतर अर्ध्या तासाने त्यांना पेन जाणवलं. तर घरच्या घरी आपण घरचा वैद्य करतो तसं आम्ही हळद मीठ लावून थोडा अर्धा तास ठेवलं. अर्ध्या तासानंतर त्यांना अजून दुखायला लागलं. ते दुखल्यानंतर आम्ही आमच्या जवळचं गाव लिमगाव सावा इथे स्पंदन हॉस्पिटल, जिथे डॉक्टर राऊत आहेत, त्यांच्याकडे घेऊन गेलो. त्यांना याची कल्पना नसल्याने त्यांनी बोलले की माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहे, त्यांनी इथला रेफरन्स दिला. इथे त्यांनी फोनवर वार्ता केली. फोनवर वार्ता केल्याच्या नंतर सेम या आधार हॉस्पिटलचं जे डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर नारंगाव आहे, हे पारगाव आहे, त्यांनी आम्हाला नारंगावला जाऊन तिथे एक्सरे वगैरे काढायला लावले. तिथे निदान झाल्याच्या नंतर इकडे ॲडमिट व्हायला सांगितलं. पण तत्पूर्वी डॉक्टर राऊत यांनी आम्हाला क्लिअर सांगितलं होतं की तुम्हाला इथे 20,000 रुपये भरावे लागतील आणि मग जी तुमची सरकारी योजना आहे ती त्याच्यानंतर लागू होईल. आम्ही त्याच वेळेस त्यांना विचारलं होतं की ह्या योजनेअंतर्गत जे आहे ते फुकट आहे. ते बोलले ते फुकट आहे, पण 2 दिवसाचा प्रोसेसिंग जाईल, त्याच्यासाठी जे 20,000 रुपये लागतील ते तुम्हाला भरावे लागतील. त्यावेळेस मी त्यांना विचारलं होतं की याची मला योग्य ती रिसीट भेटेल का? ते बोलले हो भेटेल. पण तसा प्रकार जेव्हा आम्ही पैसे भरले त्यावेळेस आम्हाला इथे समोर आलेला नाही. यांनी आम्हाला अजूनपर्यंत रिसिप्ट दिलेली नाही. नाही, तुम्ही त्यांना रिसिप्ट मागितले होते, पैसे देताना तुमच्याकडे तो व्हिडिओ आहे, पण आता डॉक्टरांचं म्हणणं होतं की असं काही प्रकार घडलेला नाही. नाही, डॉक्टर आता खोटे बोलतात. त्या दिवशी आम्ही डॉक्टरच्या केबिनमध्ये पण गेलो होतो. डॉक्टरने आम्हाला अशा भाषेत सांगितलं होतं की सरकारी योजनेतून जे पैसे येतात त्या योजनेतून तुमचं ना ऑपरेशन जे होतं ना ते धातूर मातूर होईल, त्याला होण्यासाठी अजून खर्च लागतो, त्याच्यासाठी आम्ही पैसे घेतलेले असं डॉक्टरने क्लिअर कट त्यावेळेस सांगितलंय. आता डॉक्टर स्वतःहून नाही होऊन पडतात. त्यावेळेचा तिथला व्हिडिओ नाही आहे कॅबिन मधला. शक्य झालं तर त्यांच्या कॅबिन मध्ये कॅमेरा आहे, त्या दिवशीचे व्हिडिओ जर भेटले तर देवाची कृपा होईल. खरं तर आता आपण जेव्हा त्यांची प्रतिक्रिया घेताना त्यांना विचारलंय की हे यांना पावती दिली नाही किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन का नाही तुमच्याकडं, तर ते म्हटले की त्या दिवशी त्यांचं ऑनलाईन जे स्कॅनर होतं ते बंद होतं. नाही, त्यांचं ऑनलाईन पहिल्यापासूनच बंद आहे. ऍक्च्युली आता मॅडम बोलतात की स्कॅनर बंद आहे, पण तिथल्या स्टाफला आम्ही विचारलं तर ते बोलले की आम्ही ऑनलाईन पेमेंटच घेत नाही. असं त्यांचं, आम्ही जो काय तो कॅश व्यवहार घेतो. आता मॅडम आपल्याला त्यांच्या सावरासावरीसाठी सांगतात की स्कॅनर बंद आहे, बँकेच्या मॅनेजरशी बोलून देऊ काय ते XYZ, पण त्या दिवशी त्यांनी तसं केलं नाही. जर तसं करायचं असतं तर भरपूर वाटा होत्या. तुम्ही दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये पण स्कॅनरनी पैसे घेऊ शकत होता. जनरली जर आपला बंद असतो तर आपण असं करतो. त्यांना ते ऑनलाईन पैसेच घ्यायचे नव्हते, जे त्यांना दाखवायचे नव्हते. त्यांनी एकच कारण सांगितलं आम्हाला कॅश पाहिजे, आणि त्यांनी कॅश स्वरूपात घेतलेलं. नाही, मग कॅश घेतले मात्र तुम्ही पावती मागितली, तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती? त्यांची प्रतिक्रिया ही होती की या संदर्भात आम्ही कुठलीही पावती देणार नाही तुम्हाला. त्यावेळेचीच, आजची नाही, त्या दिवशीची. आणि तुम्ही जेव्हा त्यांना डिस्चार्ज, तुम्हाला ते आयुष्यमान भारत योजनेचा जेव्हा मेसेज आला
मात्र तुमचा आरोप आहे की ते तुमचे कोणतरी वारले होते तेव्हा देखील त्यांनी माझ्या वडिलांचे भाऊ म्हणजे जे पेशंट आहेत त्यांचे मोठे भाऊ वारले होते. साधारणतः त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांनी पहिले 20,000 जे बोलणं झालं होतं त्याप्रमाणे मी पहिले 10,000 भरले होते. 10,000 पेशंटला डिस्चार्जच्या टायमाला भरायचे होते. पण 10,000 जे भरले होते त्याची पण रिसिप्ट नाही दिली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्हाला डिस्चार्जच्या टायमाला भेटेल. याच्या अगेन्स्ट मी आयुष्यमानवाल्यांशी बोलणं करून त्यांची ऑनलाईन 10,000ची कंप्लेंट पण केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही ती केस मागे घ्या आणि 10,000 रुपये भरा आणि मग पेशंटला घेऊन जा. खरं तर तुम्ही बघू शकता आयुष्यमान भारत योजना ही लागू करण्यात आली, मात्र त्याचे देखील यांनी पैसे घेतल्याचा हे आरोप यांनी केलेला आहे. आणि जेव्हा या संदर्भात आम्ही मॅडमची प्रतिक्रिया घेण्यासाठी आम्ही त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो, त्या म्हटले की ह्या प्रकरणी मला काही बोलायचं नाही, तुम्हाला ह्या प्रकरणी मला बोलण्याची आवश्यकता नसल्याचं त्यांनी प्रतिक्रिया आपल्याला दिलेली आहे. मात्र आता ह्या प्रकरणी आता आरोग्यमंत्री काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. पोपट पिटेकर, पुणे, खेड.